त्याची तुम्ही पूर्ण फळं काढून टाकली. हा पूर्ण बरं मित्रांनो ऐका, ही एक ट्रीटमेंट आहे. जर एखाद्या झाडाला बहरच्या दरम्यान फळं अशी हिरव्यामध्ये पेरूसारखी वगैरे व्हायला लागल्यानंतर ॲक्च्युली ही फिजोरियम किंवा सेरोटोसिस्टिक जी बुरशी आहे ती अटॅक करते. केल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे की त्या झाडाची पूर्ण फळं काढून टाकायचे. म्हणजे त्या झाडाला जो अतिरिक्त जो लोड असतो फळांचा, तो लोड कमी झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बरोबर ना सर? हो बरोबर. म्हणजे ही एक पहिली ट्रीटमेंट आहे. आणि आता साहेबांनी जे औषध सांगितलं, कोणतं औषध होतं? TV03 SK बायोचं TV03 PF08 आणि स्पोर प्लस. अच्छा. ही जर वापरलं तर मर जाग्यावर थांबते. म्हणजे ही बाजूच्या झाडाला जात नाही. ओके. आता ही मर लागून किती दिवस झाले? आता ही गेल्या वर्षी लागलेली आहे. होय. फक्त आता ही इथं थांबलंय. गेल्या बहरलाच लागले. हां गेल्या पर्यंत कसं होतंय, त्या बाजूला ऊस असल्यामुळं थोडंसं जेलाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे ही झाड लागले. त्यामुळं तरी पण मर लागली की शेजारची 4 झाडं लागली. म्हणजे हा आपण यशस्वी केलेला. दुसरं कुठले आहे? तरी पण मित्रांनो पहा, हे सुद्धा दुसरं ह्या साहेबांचं, निंबाळकर साहेबांचं हे दुसरं झाड होतं. त्यांनी ही ट्रीटमेंट केल्यानंतर हे झाड बघा आता पुन्हा ह्याला पालवी फुटून पूर्ववत परिस्थितीमध्ये येत आहे. तर आता सध्या आपण ह्या ठिकाणी कोणत्याही कंपनीची काही ॲडव्हर्टाईज करत नाही. सदर शेतकऱ्यांनी केलेला तो एक एक्सपेरिमेंट आहे त्यांच्या झाडावर, ते त्यांना सक्सेस दिसते. आता माझ्या स्वतःच्या बागेमध्ये सुद्धा अशी झाडं आहेत. तर ही ट्रीटमेंट मी सुद्धा वापरून पाहतो आणि नंतर सांगतो, आहे की नाही? आपण काही कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.